स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. डोळे क्षणभर मिटा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, जर आपल्या आयुष्यात मार्ग दाखवणारा कोणीच नसता तर आज आपण कुठे असतो? जेव्हा आपण लहान होतो, चालायला शिकलो, बोलायला शिकलो आणि कोणीतरी हात धरून शिकवलं. जेव्हा आयुष्यात अपयश आलं, कोणीतरी धीर दिला. जेव्हा मन तुटलं, कोणीतरी विश्वास दिला. आणि जेव्हा सर्व जगाने साथ सोडली, तेव्हा एक अदृश्य शक्ती आपल्या पाठीशी उभी राहिली. ती शक्ती म्हणजे आपले सद्गुरू. आणि लाखो भक्तांसाठी ते सद्गुरू म्हणजे अक्कलकोटचे श्रीनिवासी स्वामी समर्थ. आज गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी आपण फक्त एक सण साजरा करणार नाही, तर आपल्या जीवनाला दिशा देणाऱ्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आज श्री स्वामी समर्थ तुमच्यासाठी एक संदेश देणार आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, वर्षभर अनेक सण येतात, पण गुरुपौर्णिमा हा एक असा दिवस आहे जो देवापेक्षाही गुरुला वंदन करण्याचा दिवस मानला जातो. कारण देव दिसत नाही, पण देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा गुरु दाखवतो. म्हणूनच संतांनी म्हटलं आहे, गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु म्हणजे फक्त पुस्तकातील ज्ञान देणारा नाही, गुरु म्हणजे अंधारात दिवा बनवणारा, हार मानलेल्या माणसाला उभं करणारा, रडणाऱ्याला हसवणारा आणि माणसाला स्वतःची ओळख करून देणारा. आज प्रत्येक माणूस धावत आहे, पैशासाठी, नोकरीसाठी, यशासाठी, पण या धावपळीत तो स्वतःलाच विसरत चालला आहे. रात्री उशीवर डोकं ठेवून कितीतरी लोक रडतात, पण सकाळी हसण्याचा मुखवटा घालून जगतात. काही जण कर्जामुळे त्रस्त आहेत, काही जण नात्यामुळे तुटले आहेत, काही जण अपयशामुळे निराश आहेत आणि काही जण सगळं असूनही आतून रिकामे आहेत. अशा वेळी आपल्याला पैशाची गरज नाही, तर एका गुरुच्या शब्दाची गरज असते. एक वाक्य, एक आशीर्वाद, एक विश्वास, आणि आयुष्य पुन्हा बदलायला सुरुवात होते. श्री स्वामी समर्थांनी कधीच सांगितलं नाही, फक्त माझी पूजा करा. त्यांनी सांगितलं, चांगले कर्म करत राहा, सत्य बोला, आई वडिलांचा सन्मान करा, गरजूंना मदत करा आणि सर्वात महत्त्वाचं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त चमत्कारापेक्षा अपेक्षा ठेवण्यासाठी नाही. याचा अर्थ असा आहे, तू प्रयत्न करत राहा, मी तुला धैर्य देईन. तू पडला तरी उठ, मी तुझ्या सोबत आहे. तू हार मानू नको, कारण अंधारानंतर सूर्य उगवतो. एका तरुणाला वाटायचं देव काहीच करत नाही. नोकरी नव्हती, घरात अडचणी, मनात नैराश्य. एक दिवस तो स्वामींच्या मंदिरात गेला. त्याने रागाने विचारलं, स्वामी, मी इतकी प्रार्थना केली, माझं काहीच का बदललं नाही? मंदिरात बसलेले एक वृद्ध त्याच्याकडे हसून म्हणाले, बाळा, तू रोज स्वामींकडे नोकरी मागितली, पण त्यांनी तुला धैर्य दिलं. तू पैसे मागितले, त्यांनी तुला मेहनतीची ताकद दिली. तू चमत्कार मागितलास, पण त्यांनी तुला स्वतःचा चमत्कार घडवण्याची क्षमता दिली. त्या दिवशी त्या तरुणाचं नशीब बदललं नव्हतं, पण त्याचा विचार बदलला होता. आणि लक्षात ठेवा, विचार बदलला की आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. या गुरुपौर्णिमेला स्वामींकडे फक्त इच्छा मागू नका, एक संकल्प करा, मी कुणालाही दुखवणार नाही, मी आई वडिलांचा आदर करेन, मी कोणाचं वाईट करणार नाही, मी प्रामाणिकपणे काम करेन, मी रोज काही मिनिटे स्वामींचे नामस्मरण करेन आणि मी संकट आलं तरी हार मानणार नाही, कारण माझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ आहेत. मित्रांनो, जर आज तुमच्या आयुष्यात खूप अडचणी असतील तर निराश होऊ नका. प्रत्येक रात्रीनंतर सकाळ येते आणि प्रत्येक वादळानंतर ही शांतता येतेच. आणि प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात योग्य वेळी गुरुकृपेचा प्रकाश नक्की होतो. आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी फक्त एकच प्रार्थना करूया, स्वामी, माझ्या मनात श्रद्धा कायम ठेवा, अहंकार दूर करा, वाईट विचार दूर करा आणि संकटाशी लढण्याचं धैर्य द्या आणि तुमच्यावर मार्गे चालण्याची बुद्धी द्या. चला सर्वजण एकदा मनापासून म्हणूया, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज
परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा. व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.